हरि ओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी इथे 30 साइज पेपर कटोरा दाखवत आहे। तर इथे मी शोल्डर 5.25 टाकलेले आहे, पूर्ण उंची 13.5 आहे, गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे। तर गळा उंची जे काय आहे तर ह्यांची 5.5 अधिक अर्धा इंच 6 घेतलेले आहे। तर गळा रुंदी 2.25, त्यानंतर मुंडाही 5.25 टाकलेला आहे। त्यानंतर छतीचा घेर आपला 30 साइजचा 7.5 येत आहे, चौथा भाग, त्यात अधिक 1.5 इंच मी घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे पट्टीच्या सहाय्याने बॉक्स बनवून घेत आहे। तसाच तुम्हालाही बॉक्स बनवून घ्यायचा आहे, व्यवस्थित आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर इथेही मुंड्यात पण बॉक्स बनवून आपल्याला घ्यायचा आहे। पट्टीच्या सहाय्याने बॉक्स बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला इथे मुंड्यामध्ये 1.5 इंच आपला बॅक साइड पण आणि फ्रंट साइड पण निघणार आहे याच्यात। तर 1.5 इंचावरती मी मार्जिन केलेले आहे आणि 1 इंचावरतीही केलेलं आहे, आणि त्याला असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर पुढील गळ्यामध्ये पण आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे। 1 इंचाचा, अर्धा इंच किंवा 1.25 दोन्हीपैकी कुठलाही देऊ शकता तुम्ही। त्यानंतर आपला कमर घेर छतीपेक्षा अर्धा इंच कमी येतो, 7 आलेला आहे, तर त्यातही अधिक 1.5 इंच घेतलेला आहे मी, आणि पट्टीच्या सहाय्याने असा आखून घेतलेला आहे। तुम्हीही तसंच आखून घ्यायचं आहे। त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने कमर कुठली साईड आखून घ्यायची आहे, जे आपली शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवलेली आहे त्या अशा पद्धतीने आपण आखून घ्यायचं आहे। त्यानंतर योगपट्टी मी इथे 3.5, त्यातच 2.5 इंचाचे मार्जिन करून घेतलेले आहे। त्यानंतर कमर कुठल्याही साईडला 2.5 इंच, योगपट्टी 3.5 2.5 असते, तर आपण आधी 2.5 इंचाचे पट्टीच्या सहाय्याने रेष मारून घ्यायचे आहे, जेणेकरून योगपट्टीला आपल्याला आकार देणं सोपं पडेल। अशा पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 4.5 कटोरा ठेवलेला आहे। 1.5 इंच मुंड्यामधून घ्यायचं आहे, 1 इंच गळ्यापाशी घ्यायचं आहे किंवा 1.25, आणि अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे आपल्याला कटोरीला। तर कटोरी इथं तुम्ही 4.25 किंवा 4.5 5 ठेवू शकता 30 साइजला। त्यानंतर कमरेकुंड मी कटिंग करत आलेलो आहे आधीवरती स्टार्टिंगला। त्यानंतर इकडली साईड, कमर कुठली साईड कटिंग करून घ्यायची आहे, आणि मुंड्यामध्ये 1.5 इंचावरून जो आकार दिलेला आहे तो आधी आपल्याला व्यवस्थितरित्याने कटिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून बॅक साईड आपली भेटते, डबल पेपर कटिंग करत बसायला लागत नाही। आणि शक्यतो तुम्ही न्यूजपेपरचाच वापर करा, जे नवीन असतात त्यांनी तरी न्यूजपेपरचाच वापर करावा। खराब जरी झालं तरी नंतर आपण पॅटर्न काढू शकतो, चुकीचं झालं तरी। इथं बघू शकता माझी बॅक साईड निघालेली आहे। त्यानंतर मी इथे गोल आकार आहे पुढील गळ्याचा, तो कटिंग करून घेत आहे। तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। त्यानंतर मी इथे योगपट्टी कटिंग करून घेतलेली आहे, बघू शकता। त्यानंतर इथे मी मुंड्यात जो 1 इंचाचा आपण आकार घेतलेला तो पुढील भागासाठी कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर कटोरी कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने। तरी इथे ही छोटी कटोरी आहे आपली, तर आपल्याला मोठी कटोरी काढायची आहे। योगपट्टी आणि पाठीचा भाग
त्यानंतर मी इथे छोटी कटोरी आहे ती घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आधी आपल्याला आखून घ्यायची आहे व्यवस्थित ती पेपरावरती ठेवून व्यवस्थित आखून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी बघा आखून घेतलेले आहे। तर त्यानंतर आपल्याला एका साईडला 1.5 इंच तिकडल्या साईडला ज्या साईडला आपले हुक पट्टी असते त्या साईडला पण 1.5 इंच घ्यायचं आहे आणि त्या 2 इंच मध्ये काढून घ्यायचं आहे आणि मार्जिन करून तिथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता इकडे पण 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपण इथे आखून घ्यायचं आहे व्यवस्थित पट्टी ठेवून अशा पद्धतीने क्रॉस रेषा येतात तर त्या आपल्याला आखून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे जो वरती असतो गोल राऊंड द्यायचा आहे व्यवस्थित तो आणि पाव इंचानं राऊंड अप देत इकडे 1.5 इंचावरती आपल्याला हे करायचं आहे राऊंड अप मारून। बघू शकता इथे गोल कसा आकार आलेला आहे कटोरीला आणि छान पण दिसत आहे। अशा पद्धतीनेच तुम्हाला ही कटोरी कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे कटोरी कटिंग करून घेत आहे आधीवरती इथे बघू शकता पॅटर्न तुम्ही व्यवस्थित आपल्याला आधीवरती आखून वगैरे घेऊन कटिंग करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला कुठल्या साईजची कटोरी हवी असेल पॅटर्न हवे असेल तर कमेंट करून सांगा मी नक्की बनवेल। इथे बघू शकता किती गोल छान आकाराची कटोरी आपली झालेली आहे। त्यानंतर इथं बॅक साईड आणि साईड पट्टी आणि योक पट्टी तुम्हाला बाहीचं पॅटर्न हवा असेल तर कमेंट करून सांगा।